शिंदेंच्या सत्कार सोहळ्यामध्ये ठाकरेंचे खासदार संजय दिना पाटील यांची उपस्थिती। पवारांनी शिंदेंचा सत्कार करण्यावरून ठाकरेंची होती तीव्र नाराजी। महाजी शिंदे पुरस्कार सोहळा साहित्य महामंडळाच्या परवानगीशिवाय झाल्याची माहिती। सोहळ्यासंदर्भात मराठी साहित्य महामंडळाला माहितीच नव्हती, तसंच कार्यक्रमाची परवानगीही आयोजकांनी घेतली नसल्याची माहिती। ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवरती आदित्य ठाकरे दिल्लीच्या दौऱ्यावर। खासदारांसोबत काय संवाद साधणार हे पाहणं महत्त्वाचं। आदित्य ठाकरे दिल्लीच्या दौऱ्यावरती इंडिया आघाडीमधील नेत्यांच्या भेटी घेणार असल्याची माहिती। दरम्यान पुरस्कारावरून रंगलेल्या राजकीय नाट्याच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे शरद पवारांना भेटणार का याकडे लक्ष आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते राजन साळवी यांनी दिला उपनेते पदाचा राजीनामा। आज शिंदेंच्या शिवसेनेमध्ये करणार प्रवेश। विधानसभा निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत राजन साळवी यांचा उपनेते पदाचा राजीनामा। संघटना बांधणीच्या अनुषंगाने योग्य न्याय देऊ शकत नसल्यानं राजीनामा देत असल्याची भावना। एकनाथ शिंदे हे आपले पहिल्यापासून गुरु होते। पक्षप्रवेशाच्या आधी त्यांचा आशीर्वाद घेतला। मुंबईमध्ये आल्यानंतर एकनाथ शिंदेंसोबत झालेल्या बैठकीनंतर राजन साळवी यांची प्रतिक्रिया। राजन साळवी यांचे समर्थक मुंबईमध्ये दाखल। नवी मुंबईच्या सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये शेकडो कार्यकर्ते रात्रीपासून मुक्कामी। पक्षप्रवेशाच्या आधी राजन साळवी करणार शक्ती प्रदर्शन। सामंत बंधू आणि राजन साळवी यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी तब्बल 2 तास बैठक। राजन साळवी आज धनुष्यबाण हाती घेणार। नाशिकच्या 2 माजी नगरसेवकांचा पक्षप्रवेश। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील शुभदीप या निवासस्थानी नाशिकहून मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी दाखल। मीरा भाईंदरमध्ये ठाकरे गटाला धक्का। 3 माजी नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश। येणाऱ्या सगळ्यांचं स्वागत आहे। राजन साळवी यांच्या राजीनाम्यानंतर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। राजन साळवींचं पक्षामध्ये स्वागतच। स्थानिक स्तरावरती 100% शिवसेना हेच ध्येय। किरण सामंत यांची प्रतिक्रिया। राजन साळवी केवळ आमदार होते, ते म्हणजे अख्खी शिवसेना नाही। राजन साळवींच्या शिंदेंच्या शिवसेनेमधील पक्षप्रवेशावरती अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। पक्षात येणाऱ्या प्रत्येकाचं जोरदार स्वागत झालं पाहिजे, ही शिंदेंची भूमिका। राजन साळवी यांच्या पक्षप्रवेशाला विरोध करणाऱ्यांच्या शंकांचं निरसन केलं जाईल। शिवसेना जिल्हा प्रमुख राहुल पंडित यांची प्रतिक्रिया। कुडाळमधल्या 9 माजी नगरसेवक आज भाजपमध्ये प्रवेश करणार। यामध्ये 7 ठाकरेंचे तर 2 काँग्रेसचे माजी नगरसेवक। भाजपचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये होणार पक्षप्रवेश। धनंजय मुंडे यांना कारणे दाखवा नोटीस। उमेदवारी अर्ज भरताना खरी माहिती दडवल्याबद्दल करुणा मुंडे यांनी दाखल केलेल्या ऑनलाईन तक्रारीच्या अनुषंगानं परळीच्या फौजदारी न्यायालयाची मुंडेंना नोटीस। महत्त्वाच्या कामासाठी सुरेश धस तातडीला पुण्यानं रवाना। आज अजितदादांची भेट घेणार असल्याची माहिती। अपात्र महिलांना लाडकी बहीण योजनेचा यापुढे लाभ मिळणार नाही। मात्र आतापर्यंत जो निधी त्यांना मिळाला आहे तो निधी त्यांच्याकडून परत घेणार नाही, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं शताब्दी वर्षामध्ये दिल्लीमध्ये नवं मुख्यालय। केशवकुंज नावाच्या 3 टॉवरच्या या मुख्यालयातून काम सुरू। 4.25 एकरांवरती 13 मजल्यांच्या 3 भव्य टॉवरचं मुख्यालय। संघाच्या या नव्या मुख्यालयामध्ये आहेत 30 खोल्या आणि 5 खाटांचं हॉस्पिटल। मुख्यालयाच्या 150 कोटींचा खर्च, 75,000 दानशूरांच्या दानामधून झेंडेवाला परिसरामध्ये 2016 पासून मुख्यालयाचं पुनर्निर्माण सुरू होतं। दिल्लीच्या संघाच्या मुख्यालयामध्ये 1300 प्रेक्षकांच्या क्षमतेची 3 भव्य सभागृह। मुख्यालयामध्ये 270 गाड्यांचं पार्किंग, हनुमान मंदिर आणि भव्य वाचनालय। संघाच्या नव्या मुख्यालयाचा परिसर 5 लाख स्क्वेअर फुटांचा। छत्रपती शिवाजी महाराज नसते तर भारतामध्ये कित्येक पाकिस्तान असते। सातारा विद्यापीठामधल्या पदवी प्रदान कार्यक्रमामध्ये राज्यपाल CP राधाकृष्णन यांचं वक्तव्य। महानगरपालिका निवडणुकांच्या आधी मनसेमध्ये मोठे फेरबदल होणार। फेब्रुवारीच्या शेवटपर्यंत पक्षांतर्गत बैठका घेऊन ठरवली जाणार आचारसंहिता।
नागपुरात बहुजन समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी आणि माजी अध्यक्षांची पक्षातून हकालपट्टी। बसपाचे प्रभारी अशोक सिद्धार्थ आणि माजी प्रदेश अध्यक्ष संदीप ताजने यांची पक्षातून हकालपट्टी। माघी गणेशोत्सव विसर्जनाच्या दिवशी मालाडमधील गणेश मंडळाचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची। पीओपीची मूर्ती समुद्रातच विसर्जन करण्यासाठी निघाले असताना वाद, व्हिडिओ व्हायरल। अकोल्यामध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांकडून एसटी बसची तोडफोड। तुलंगा खुर्द गावातील मनसेच्या शाखेचं बॅनर अज्ञात व्यक्तीनं फाडल्याच्या निषेधार्थ तोडफोड। 4 ते 5 लोकांवरती गुन्हे दाखल। कराड चिपळूण मार्गावरती कोल्हापूर ते रोहा या बसवरती अज्ञातांकडून दगडफेक। दगडफेकीमध्ये बसचं मोठं नुकसान। नाशिकमध्ये महिलेची आर्थिक फसवणूक करणाऱ्या भोंदूबाबाला दंड। पूजा विधी करूनही फरक न पडल्यानं महिलेची जिल्हा ग्राहक आयोगाकडे धाव। महिलेनं पूजा विधीला भरलेले 2.5 लाख रुपये परत करण्याचे दिले निर्देश। इंडियाज गॉट लेटेंट शोचे सर्व एपिसोड्स डिलीट करण्यात आलेले आहेत। समय रैनानं याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे। माझा उद्देश प्रेक्षकांना हसवणं एवढाच होता, रैनानं या संदर्भातली माहिती दिली। मुंबई पोलिसांच्या समोर हजर राहण्यासाठी समय रैनानं मागितला वेळ। समय सध्या परदेशात असल्यानं 17 मार्चला मुंबईमध्ये परतणार असल्याची वकिलांची माहिती। इंडियाज गॉट लेटेंट प्रकरणामध्ये उर्फी जावेद, दीपक कलाल, तन्मय भट्ट, राखी सावंतसह आणखी काही जणांना पाठवले समन्स। या सगळ्यांना जबाब नोंदवण्यासाठी बोलवण्यात आले। धीरेंद्र शास्त्री यांची रणवीर अलाहाबादिया आणि समय रैना यांच्यावरती जोरदार टीका। दोघांनाही माफ करता कामा नये, धीरेंद्र शास्त्रींनी केली मागणी। पुण्यामध्ये आणखी एका रुग्णाचा जीबीएसमुळे मृत्यू। खासगी रुग्णालयामध्ये रुग्णाच्या मृत्यूची नोंद। राज्यात आतापर्यंत जीबीएसमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 8 वरती। राज्यातल्या विविध लोकप्रिय योजनांमुळे सरकारी तिजोरीवरती कमालीचा आर्थिक ताण। राज्यातील अर्थसंकल्पामध्ये दारूवरील कर वाढण्याची शक्यता। प्रदूषणकारी प्लास्टिकच्या फुलांवरती बंदी का नाही? उच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश। प्लास्टिकच्या फुलांचा पुनर्वापर करता येईल का? केंद्र सरकारला प्रतिज्ञापत्रावरती भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश। गणपती बाप्पाच्या मूर्ती या शाडूच्या मातीच्याच हव्या। मुंबई महानगरपालिका मार्च महिन्यापासून मोफत माती देणार। 100 रुपयांमध्ये जागेचं रजिस्ट्रेशन केलं जाणार। सोलापुरात एमपीएससी परीक्षेमध्ये 2 बहिणींनी केलं घवघवीत यश संपादित। संजीवनी भोजने आणि सरोजिनी भोजने यांचं सर्वत्र कौतुक। भायखळा उड्डाणपुलाचं 60% काम पूर्ण। ऑक्टोबर 2025 पर्यंत उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणार। हिमालय पूल दुर्घटनेनंतर केलेल्या तपासणीमध्ये आयुर्मान संपल्यानं भायखळा पुलाची पुनर्बांधणी। नाग नदीचं प्रदूषण आणि पुनरुज्जीवनासंदर्भामध्ये पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात आज पर्यावरण विभाग, प्रदूषण मंडळ, महानगरपालिका आणि इतर विभागांची संयुक्त बैठक होणार। मराठ्यांना दिलेलं कुणबी प्रमाणपत्र स्थगित करा या ओबीसी कल्याण संघटनेचे अध्यक्ष मंगेश ससाणे यांच्या याचिकेवरती आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी। मृदू आणि जलसंधारण विभागाचा कार्यक्रम आज वायबी चव्हाण सेंटरमध्ये। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री कार्यक्रमाला उपस्थित राहणार। महाराष्ट्रातील रोजगार हमीचा पहिला पायलट प्रकल्प जत विधानसभा क्षेत्रामध्ये मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते आज जतमध्ये उद्घाटन होणार। यावेळी गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत, पाशा पटेल आणि जिल्ह्यातील पदाधिकारी राहणार उपस्थित। शिर्डीमध्ये आज साई परिक्रमा महोत्सव। पारंपरिक वाद्याच्या तालावरती साई नामाचा जयघोष करत हजारोंच्या संख्येनं भाविक परिक्रमा महोत्सवात सहभागी। सांगलीमध्ये कृष्णामाई महोत्सवाची महाआरतीनं सांगता कृष्णामाई मंदिरामध्ये करण्यात आलं होतं। कृष्णामाई महोत्सवाचं आयोजन 6 दिवस चाललेल्या या सोहळ्यामध्ये अनेक कार्यक्रम संपन्न। अहिल्यानगर जिल्ह्यामधील नेवासा येथे ग्रामदैवत मोहिनी राज यात्रेला सुरुवात। आई जगदंबेच्या नावाचा जयघोष करत लखलखत्या अग्नीनं पेटलेल्या खापराचे भांडे हातावरती नाचवत भळंद कार्यक्रम पार पडला। यात्रेचा हजारो भाविकांनी या ठिकाणी उपस्थिती। अपघात प्रकरणामध्ये अभिनेत्री उर्मिला कोठारीची हायकोर्टामध्ये धाव। मुंबई पोलीस सीसीटीव्ही फुटेज देत नसून कंत्राटदाराला वाचवत असल्याच्या याचिकेमधून आरोप तपास सीआयडी अथवा अन्य यंत्रणांकडे देण्याची मागणी।
नाशिकच्या मालेगावमधील बांगलादेशी रोहिंग्या प्रकरणाचा तपास ATS कडे द्या, सकल हिंदू समाजाची मागणी. भविष्यात कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात येण्याची शक्यता असल्यानं बनावट दाखले तयार करून घुसखोरी करणाऱ्यांचा शोध घ्यावा, हिंदू समाजाची मागणी. वाशिमच्या कारंजा शहरामध्ये लिंग निदान करणाऱ्या सोनोग्राफी सेंटरवरती छापा. लिंग चाचणी करताना आढळल्या 5 महिला. सोनोग्राफी मशीन आरोग्य विभागाकडून सील. दुहेरी हत्याकांडानंतर शिर्डी ग्रामस्थांनी आखली आचारसंहिता. गुन्हेगारी रोखण्यासाठी ग्रामस्थांचं 7 कलमी पाऊल. शिर्डीमधील व्यवसाय रात्री 11 ते सकाळी 5 वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय. गोंदिया रेल्वे स्टेशनवरती गांधीधाम एक्सप्रेसमध्ये आढळला गांजा. 8 किलो गांजा जप्त करत रेल्वे पोलिसांकडून अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.